तुम्हाला माहिती आहे का, जगातील अनेक करोडपती एक मानसिक नियम रोज वापरतात आणि हा नियम या पुस्तकात सांगितला आहे. हे तत्व आहे विचारांची शक्ती. जर तुमचे विचार योग्य असतील तर तुम्ही आयुष्यात मोठं यश मिळवू शकता. आज आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक थिंक अँड ग्रो रिच. या पुस्तकात यश आणि श्रीमंत होण्याचे 13 नियम सांगितले आहेत. पण त्यातील तिसरा नियम तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. हे पुस्तक नेपोलियन हिल यांनी 20 वर्षांपेक्षा जास्त अभ्यास करून लिहिले आहे. त्यांनी 500 पेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या यशामागील सामान्य तत्वे शोधली. चला तर मग समजून घेऊयात यशस्वी लोकांची 13 रहस्ये. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका तीव्र इच्छेपासून होते. फक्त मला यशस्वी व्हायचं आहे असं म्हणणं पुरेसे नाही. तुमच्या मनात अशी इच्छा असली पाहिजे जी तुम्हाला रोज काम करायला प्रेरणा देईल. नेपोलियन हिल सांगतात, जर तुमच्याकडे स्पष्ट ध्येय आणि तीव्र इच्छा असेल तर तुमचा मेंदू त्या दिशेने काम करायला लागतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला आधी स्पष्ट ध्येय ठरवावे लागेल. जसे किती पैसे कमवायचे, कोणता व्यवसाय करायचा, किती वेळात ते साध्य करायचं. स्पष्ट ध्येय असल्यावर तुमची इच्छाशक्ती अधिक मजबूत होते. यशासाठी दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास असणं. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर इतर कोणालाही तुमच्यावर विश्वास वाटणार नाही. विश्वासामुळे तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नेपोलियन हिल सांगतात, आपला मेंदू आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्याकडेच लक्ष देतो. जर तुम्ही स्वतःला वारंवार सांगितले मी यशस्वी होणार, तर तुमचा मेंदू त्या दिशेने संधी शोधायला सुरुवात करतो. या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली नियम अजून बाकी आहे जो अनेक लोक दुर्लक्ष करतात. ऑटो सजेशन. ऑटो सजेशन म्हणजे आपण स्वतःच्या मनाला दिलेली सूचना. आपला मेंदू वारंवार ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. म्हणूनच नेपोलियन हिल सांगतात, दररोज आपल्या ध्येयाची आठवण स्वतःला करून द्या. उदाहरणार्थ, मी यशस्वी होणार आहे, मी माझं ध्येय पूर्ण करणार आहे. जेव्हा तुम्ही हे रोज म्हणता तेव्हा तुमचा अवचेतन मेंदू त्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागतो. यासाठी नेपोलियन सांगतात, ज्ञान खूप महत्त्वाचे आहे. सामान्य ज्ञान पुरेसे नसते. यशस्वी होण्यासाठी विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान आवश्यक असते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला त्या व्यवसायाबद्दल सखोल माहिती असायलाच हवी. ज्ञान आणि कृती हे एकत्रित आहे यश. प्रत्येक मोठा शोध कल्पनाशक्तीतूनच सुरू झाला आहे. नेपोलियन हिल सांगतात, तुमची कल्पनाशक्ती तुमचे भवितव्य तयार करू शकते. उदाहरणार्थ, मोबाईल फोन, इंटरनेट, कार हे सर्व आधी कोणाच्या तरी कल्पनेत होते. म्हणून स्वतःला विचारा, मी काय नवीन करू शकतो? फक्त स्वप्न पाहून यश मिळत नाही. यासाठी सुसूत्र योजना आवश्यक आहे. यशस्वी लोक नेहमी योजना तयार करतात. उदाहरणार्थ, ध्येय ठरवणे, त्यासाठी योजना बनवणे आणि त्या योजनेवर काम करणे. जर पहिली योजना काम करत नसेल तर नवीन योजना तयार करा, पण ध्येय बदलू नका. यशस्वी लोक निर्णय पटकन घेतात आणि त्यांना बदलायला वेळ घेतात. अपयशी लोक निर्णय घेण्यात खूप वेळ घालवतात. नेपोलियन हिल सांगतात, भीतीमुळे अनेक लोक निर्णय घेत नाहीत, पण निर्णय न घेणं हे देखील अपयशाचं कारण आहे. यशासाठी सर्वात मोठा गुण म्हणजे सातत्य. अनेक लोक पहिल्या अपयशानंतर हार मानतात, पण यशस्वी लोक प्रयत्न करत राहतात. उदाहरणार्थ, थॉमस एडिसन यांनी लाईट बल्ब शोधण्यासाठी हजारो प्रयोग केले, त्यामुळेच त्यांना यश मिळाले. नेपोलियन सांगतात, मास्टरमाइंड म्हणजे समान ध्येय असलेल्या लोकांचा समूह. जेव्हा 2 किंवा अधिक लोक एकाच ध्येयासाठी काम करतात तेव्हा त्यांची ऊर्जा अनेक पटींनी वाढते.
म्हणूनच यशस्वी लोक नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहतात. नेपोलियन सांगतात, मानवी ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर ती महान यश निर्माण करू शकते. ही ऊर्जा सर्जनशीलता आणि प्रेरणा वाढवते. अनेक महान नेते या ऊर्जेचा वापर कामात आणि सर्जनशीलतेत वापरतात. आपला अवचेतन मेंदू खूप शक्तिशाली असतो. तो आपल्या भावना, विचार आणि विश्वास यावर काम करतो. जर तुमचे विचार सकारात्मक असतील तर तुमचे परिणामही सकारात्मक असतात. आपला मेंदू एक प्रकारचं ब्रॉडकास्टिंग स्टेशन आहे. तो विचार पाठवतो आणि विचार स्वीकारतो. म्हणून तुम्ही ज्या लोकांसोबत राहता त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडतो. सकारात्मक लोकांमध्ये राहिल्यास तुमचे विचारही सकारात्मक होतात. नेपोलियन हिल याला म्हणतात 6वे इंद्रिय. हे एक प्रकारचे आतील मार्गदर्शक आहे. जेव्हा तुमचा अनुभव, ज्ञान आणि विचार एकत्र येतात तेव्हा तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते. या पुस्तकातून आपण 3 महत्वाच्या गोष्टी शिकलो. मोठा विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा. तुमचे विचार बदलले तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. नेपोलियन हिल सांगतात, यश हे नशिबावर अवलंबून नसते. ते विचार, विश्वास, कृती आणि सातत्य यांच्या परिणामामुळे मिळतं. जर तुम्ही या 13 तत्वांचा वापर केला तर तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता. म्हणून आजपासून मोठे विचार करा, मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी मेहनत करा. कारण थिंक बिग अँड ग्रो रिच. जर तुम्हाला अशा पुस्तकांमधून आयुष्य बदलणारे धडे शिकायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.